सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुवे नमः। जय जयाजी रुक्मिणी रमणा कृपासागरादयाघना तव स्मरणे अघनाशना जाय निरसुन तात्काळ तुझी ये नामी उपजो प्रेमा हेची देई सर्वोत्तमा निशिदिनी आत्मया राम भजन घडो अक्षयी आता शक्ती नसे शरीरी भजन ही नव्हे क्षणभरी उसंत नाही या संसारी आठवून अंतरी पाय तुझे परी न कंठेची काळ चित्ती वाहे तळमळ केदवा येईल ओखटी वेळ नेणो कपाळ महाराजा ऐका श्रोते हो चतुर मलमास कथानकसार जे ऐकता पापे अपार भस्म होती क्षणमात्रे लक्ष्मी नारायण संवाद परिसा होनी सावध संस्कृत भाषेचे प्रबंध प्राकृतावबोध परिसावा। आपल्या शरीरामध्ये शक्ती नसेल तर भजनही घडत नाही आहे आणि त्याच्यातून आता काय उपाय केला पाहिजे म्हणजे मग या भवसागरातून आपण पार होऊ शकतो तर त्यासाठी हे मलमास महात्म्य जे कथानक हे तुम्ही ऐका की जे ऐकल्यानंतर अनंत पाप काय होतात भस्मसात होतात असं सांगितलेलं आहे। लक्ष्मी म्हणे कृपावंता मागे निवेदिली उपोषण कथा परी जया अंगी नसे सामर्थ्यता उपाय केवता तया ते। पाठीमागच्या अध्यायामध्ये उपास तापास केल्यानंतर काय प्राप्त होतं ते सांगितलेलं आहे। आता ज्यावेळी आपल्या अंगात काही सामर्थ्यच उरत नाही त्यावेळी आपण कोणता उपाय केला पाहिजे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। तयाने व्रत केवी कीजे परलोकी कैसे निपाविजे ये विषयी निवेदीजे कवण कीजे सार्थक परी सोनिया ऐसे उत्तर वदता झाला शारंगधर ये विषयीचा तो प्रकार श्रवण कीजे शुभानने। विष्णू वदे ते अवसरी शक्ती नाही जया ते शरीरी तयाचे व्रत श्रवण करी कवणे परी आचरावे तयाने करावे हविष्यान्न वैरी एक भुक्त करून भोजन करावे मौन्य धरून नसे अन्य साधन पै। ज्याच्या शरीरामध्ये सामर्थ्य नाही आहे दुबळं शरीर आहे त्यांनी काय करावं तर हविष्यान्न घ्यावं असं सांगितलेलं आहे आणि एक वेळ भुक्त राहून मौन धरून राहावं। मौन धारण केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे पुढं सांगितलेलं आहे। मौन भोजन ऐसे पाही साधन दुसरे नाही नाही तेणे माते जिंकिले पाही ऐके नवाई आणिक मौने पापाचा क्षय मौने सौभाग्य प्राप्त होय मौने सर्व शांत होय निरसुनी जाय सर्व आरिष्टे। मौन धरल्यानंतर पापाचा क्षय होतं म्हणून सांगितलेलं आहे। मौन धरल्यानंतर सौभाग्य प्राप्त होतं मौन धरल्यानंतर सर्व शांती प्राप्त होते आणि सगळे अरिष्ट जे आहेत ते मौन धरल्यानंतर काय होतं संपतात असं सांगितलेलं आहे। मौने कलहाची हानी मौने आयुष्य वर्धनी मौने सौख्याते पावनी मौने भोजनी सादर। मौन धरल्यामुळं कलह होत नाही असं सांगितलेलं आहे। मौन धरल्यामुळं काय होतं आयुष्य वर्धन होतं ज्यामुळं वादविवाद होतो माणसाचा BP त्याच्यामुळे वाढतो
हार्ट अटॅक येतो बी पी वाढले आहे की नाही. पण मौनच धरलं समजा तर कलह वाढणार नाही आहे, बी पी वाढायचा काही प्रश्न नाही आहे, हार्ट अटॅकसुद्धा नंतर येईल निवांत. मग त्रिकार्यार्थे असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन याचे फळ करी श्रवण, अति आदरे करून या. 3 कार्य सांगितली, त्याच्यावेळी काय धरलं पाहिजे, मौन धरलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे स्नान करताना मौन पाळावं, दुसरी म्हणजे होम हवन करताना करावं, आणि तिसरी म्हणजे भोजन करताना मौन पाळावं. याचं काय फळ आहे ते सांगितलेलं आहे. मौन केलिया स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आणि होय श्रीमान करी स्नान मौनेसी. मौन धरून जर स्नान केलं तर त्याची कांती अतिशय तेजस्वी होते, आणि तो काय होतो, श्रीमान होतो. श्री म्हणजे लक्ष्मीचं धारण करणार, ते त्याच्याजवळ लक्ष्मी येते असं सांगितलेलं आहे. होम करिता मौने करून आयुष्य वृद्धी होय जाण, आणि काही साधन करिता भोजन मौनेसी. होम करताना जर काय मौन पाळलं आपण तर आपल्या आयुष्याची वृद्धी होते असं सांगितलेलं आहे. स्नाने संतुष्ट होय जाण, अग्नी संतुष्ट होमे करून, मौने करिता भोजन स्वये नारायण संतुष्टे. स्नान केल्यानं काय होतं, आपल्याला आनंद प्राप्त होतो, संतुष्ट होतो आपण. अग्नी संतुष्ट होतो होम केल्यामुळं, आणि मौन धारण भोजनाच्या वेळेस मौन जर धारण केलं तर प्रत्यक्ष नारायण संतुष्ट होत असं. जेवताना आधी अजिबात एक शब्दही बोलायचं नाही. अशी काही लोक आहेत की अजिबात जेवताना बोलत नाहीत, जेवढं वाढेल ते ताटात वाढेल ते गपचूप खायचं, असं ते करतात. तर त्यांच्यावरती प्रत्यक्ष नारायण कृपा करतो. प्रसन्न होता वरुण दिव्यकांती होय तेणे, होम करिता मौने करुण श्रीवर्धमान अग्नी करिता. प्रसन्न होता वरुण म्हणजे वरुणदेव. आंघोळ करताना आपण जर शांतता घेतली, बोललो नाही काय, तर आपली कांती काय होते, दिव्य होते. होम केल्यानंतर काय होतं, श्रीवर्धमान होतं, म्हणजे आपल्याला संपत्ती मिळते. अग्नी करता होम केल्यानंतर अग्नी आणि श्री म्हणजे लक्ष्मी याचं वृद्धी होते. नित्य भोजन करिता मौने सायुज्यता पावे तेणे, ऐसे मौने भोजनाचे कारण केले कथा सकाळी का. नित्य भोजन करताना जर मौन पाळलं आपण तर सायुज्यता प्राप्त होते, त्याला सायुज्य भक्ती त्याच्यामुळे प्राप्त होते. ह्यामुळं मौनाचं भोजन करावं असं त्यांनी सांगितलं. पंच प्राणाहुती करिता बोलो नये सर्वथा, संपूर्ण भोजन करिता पापे नासती समूळ. भोजन करताना अजिबात जर आपण बोललो नाही तर आपली सगळी पाप जे ते नाश पावतात. ऐसे भोजन करिता पाही तया ते प्रायश्चित्त आणिक नाही, प्रायश्चित्ते पापे दहन होई हा निर्णय शास्त्री असे. प्रायश्चित्तानं काय होतं की पापांचं दहन होतं असं सांगितलं आहे. परंतु भोजन करताना जर तुम्ही बोलला नाहीत तर ते ॲटोमॅटिकली प्रायश्चित्तच होतं. तुम्हाला वेगळं प्रायश्चित्त करायची गरज भासत नाही. मौन्य भोजन करिता आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता, पापे भस्म होती जाणता असत्यता हे वाणी, नसे असत्यता हे वाणी. भोजन करताना जर मौन पाळलं तर दुसरं प्रायश्चित्त करण्याची गरज लागत नाही. पाप त्याची जी आहे ती ॲटोमॅटिकली काय होतात, भस्मसात होतात. ऐसे प्रतिदिनी जया ते जडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिकाधिक भय. असं रोज जर त्यानं केलं आणि त्यामध्ये सुद्धा मलमास जर असेल त्यावेळी जर यानं असं केलं तर याचं फळ अधिकाधिक प्राप्त होतं. आदौ संपूर्ण एक मास तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझी विशेष तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, सर्वा वरिष्ठ तिथी ह्याही, शास्त्री नवाली बोलिली असे. दशमी द्वादशी पौर्णिमा अमावस्या ह्या ज्या तिथी आहेत अशा तिथी शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. इतुकिया तिथी वरुणी पर्वकाळ की टाकीजे ओवाळुनी, व्यतिपात वैधृती कल्याणी, इतुकिया करुणी वरुणी ओवाळीचे. हे करताना काय केलं पाहिजे आणखी, तर पर्वकाळ जे आहे ते पर्वकाळसुद्धा पाळले पाहिजेत.
व्यतिपात वैधृती योग आहेत, व्यतिपात योग आहेत, यावेळी सुद्धा काय केलं पाहिजे, आपण पाळलं पाहिजे. प्रत्यही न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन, दीपदान यथाविधी. आपल्याला जरी स्नान घडलं नाही किंवा ब्राह्मण पूजन घडलं नाही, नक्त राहणं किंवा मौनी भोजन जर जमलं नाही, तर दीपदान यथाविधी असे करावेत असं सांगितले. न घडे अपुपादी दान, न घडे ब्राह्मण भोजन, सत्पात्री न घडे गोदान, तेची लक्षण ऐके पा. अपुपादी दान जर घडत नसेल आपल्याला, म्हणजे अनारस्याचं दान न घडणे, ब्राह्मण भोजन जर घडत नसेल, सत्पात्री गोदान जर घडलं नाही, तर पुढं काय करायचं. इतुके ही न घडे जरी त्रिरात्र व्रता ते स्वीकारी, स्नानदान बरविया परी, नक्त करी मौन्य भोजन. हे ते जरी जमलं नाही आपल्याला एवढं, तरी काय करायचं, 3 रात्री अशा स्वीकारायच्या. त्यावेळी काय करायचं, स्नानदान करणे आणि नक्त भोजन म्हणजे कमी भोजन करायचं आणि मौन्य भोजन न बोलता जेवण करायचं. यासी तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही, तेणे तुष्टमान शेषशाही, पर्व सर्वही कुलकल्याण पुढे. हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले, सत्यवती नाथे सेविले, विश्वामित्रादी भले मुनींद्र. हे नारदानं व्रत केलं, त्याला ज्ञान प्राप्त झालं. सत्यवतीच्या नवऱ्यानं म्हणजे सत्यवानाने केलं, विश्वामित्रानं सुद्धा हे केलेलं आहे. यांनी केले मौन्य व्रत, तरीच पावले ब्रह्मत्व, ऋषी मंडळी माझी महत्त्व प्राप्त झाले तया ते. यांनी सुद्धा मौन केल्यामुळं त्यांना ब्रह्मत्व प्राप्त झालेलं आहे आणि ऋषी मंडळामध्ये त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आधीच मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्व नेम, वरी पौर्णिमा उत्तमोत्तम, कैचा राहे पापलेशा. सकळ दान केली याचे फळ, अथवा तीर्थ केली याचे फळ, किंवा पुरश्चरण मंत्रमंडळ, किंवा दिधले पृथ्वीदान. इतुकेही घडता एकीकडे, मौन्य भोजन जया ते घडे, तरी ना तुळे तया ते न घडे, सांगतो रोकडे श्लोकाधारे. सगळ्या प्रकारची दानं केली, तीर्थदान केलं त्याचं फळ, पुरश्चरणाचं फळ, मंत्र म्हटलेल्याचं फळ, पृथ्वीदान दिल्याचं फळ, एवढं सगळं जर नाही घडलं तरीसुद्धा मौन भोजन जर घडलं तर त्याचं फळ फार मोठं आहे असं सांगितलेलं आहे. मासवरी उपोषण करिता पाहे करिता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये, एक पर्वणी मौन्य भोजन होय, तरी लाभ पाहे तितुकाची. 1 मासभर जर उपोषण आपण करता आलं आपल्याला, तर शतसंवत्सराचं फळ मिळतं, 100 संवत्सराचं फळ मिळतं आपल्याला. 1 पर्वणी जर आपण मौन्य भोजन केले तरीसुद्धा लाभ एवढाच आहे 1 पर्वणी केल्याचा. तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी, वरी मौन्य भोजनाची रीती, नाही गणती पुण्याते. पौर्णिमेला जर स्नानदान वगैरे केलं तर त्याची सुद्धा, आणि त्याच्यावेळी मौन्य भोजन जर केलं तर त्याची गणती पुण्याची होतच नाही एवढं सांगितलेलं आहे. ये विषयी पुरातन इतिहास, श्रवण की जे सावकाश, बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परिसतो. पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण, तपो तेजे दैदिप्यमान, सूर्य नारायण दुसरा तो, स्वाध्यायी नित्यरत असे, दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे, स्वधर्माचारे काळक्रमित असे, लोलंगता नसे निजांगी. लोलंगता म्हणजे लोभीपणा नव्हता. असता निरहंकारी, मत्सर कवणा तेही न करी, प्राणी मात्रा ते कृपा करी, अपत्या परी जीव मात्री. प्राणी मात्रावरती सुद्धा तो आपल्या मुलासारखं प्रेम करायचा. तव प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस, म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा. मलमास आला आणि मग ब्राह्मणाला मग काय लागली, धनाची चिंता लागली, तर आपल्या बदलामध्ये धन नाही आहे, तर काय करायचं आपण. तया असे उपाय की जे कवण, भिक्षा मागता न मिळे कण, कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय. भिक्षा मागून सुद्धा काही मिळत नाही आहे.
वस्त्रसुद्धा जीर्ण मिळत नाहीत. असं मग द्रव्य कुठून प्राप्त होणार? फुकाचे न मिळे तक्र पाणी, फुकट ताक पाणीसुद्धा मिळत नाही आहे. हे तव सोली व दुःखाची करणी, पूर्वी दरिद्र कृपे करुणी दिदले मज लागुणी भगवंते. पूर्ण दरिद्र कृपे करुणी दिदले मज भगवंते. भगवंतानं कृपा करून मला दारिद्र्यच दिले असं मला वाटतं. जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार, उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. कष्ट व्हायचं शरीर म्हटलं तर शरीर क्षीण आहे, उपोषण करायचं म्हटलं तर अन्नगत प्राण आहे, त्यामुळे उपोषण पण करता येत नाही आहे. क्षणभरी नसता अन्न तात्काळ जाऊ पाहे प्राण, पित्त क्षोभ होय तत्क्षण या लागी उपोषण घडेना. जरा जरी उपोषण करायचं म्हटलं तरी सुद्धा आपला प्राण तात्काळ जातोय का असं वाटायला लागते. पित्त क्षोभ होते, त्यामुळे कसं करणार उपोषण? ऐशी चिंता करिता हृदयी निज ध्यास बैसला जीवी, म्हणे पुण्यलेशामुचे दैवी प्राप्ती केवी होऊ शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर अंगी बाणता साचार, कृपाळू तो सर्वेश्वर द्रवले अंतरतयाचे. मुमुक्षेच्या मार्गावर असल्यामुळे त्याचा निश्चय हा दृढ होता, त्यामुळं सर्वेश्वर जो विष्णू नारायण आहे ते त्याचं अंतःकरण द्रवलं या ठिकाणी. स्वप्नी येऊन या श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित, म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य तेव्हा. तू आता काय कर, मौन्य कर असं सांगितलं आहे. कधी करायचं सांगितलं आहे? मौन्याची करावे स्नान, मौन्याची कीजे हवन, मौन्याची साधावे भोजन, न लगे आन साधना दे. मौन्य स्नान केलं, मौन्य हवन केलं, मौन्य जर भोजन केलं तर दुसरं काही करायची साधन गरज नाही असं त्यांनी सांगितलं. परान्नाचा करी त्याग, परान्न जे आहे ते घेऊ नको असं सांगितलं, त्याचा त्याग कर. मास मात्र नेम प्रसंग, उपरी उद्यापन यथा सांग, तेणे श्रीरंग संतोषे. परान्नाचा महिनाभर तू त्याग कर म्हणून सांगितलं. आणि हा नेम काय कर, पूर्ण महिनाभर कर आणि नंतर त्याचं उद्यापन कर असं सांगितलं. त्यामुळं काय होईल, श्रीरंग म्हणजे नारायण प्रत्यक्ष जो आहे तो संतोष पावेल. ऐसे स्वप्न होताची निशिते, एरू चाकाटला सभोवते, म्हणे दृष्टांत तिथला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभ, मौन्यव्रती अलभ्य लाभ लाभला भला तया ते. प्रातःकाळी नर्मदा तीरी स्नानाते जातसे निर्धारी, मौन्यची येतसे माघारी याचना न करी कवणाते. स्नानाला नर्मदा तीरीवर गेला तो आणि मौन धरून परत आला, कोणाला याचना वगैरे काही केली नाही. करुणे देवतार्चन विधियुक्त जप अनुष्ठान, सारुनिया होम हवन नक्त उपोषण करीतसे. अस्तमान काळी अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण, परी स्वप्न वचनी भावार्थ धरून करी आचरण मौनेसी. धन्य ते सांसारिक जन जया ते घडी अतिथी जाण, नको देवा ईशियाचे जिणे असाक्षी भोजन तया ते. ऐसा नवे वेद शर्मा कर्म करी अकर्मा, सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एक मास उद्यापन करी सायास, चित्ती धरुणी अति हव्यास मौन्य व्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करुण आरोग्य कांती वर्धमान, जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते. 1 महिनाभर त्यानं असं केलं, मौन्यवर धारण केलं आणि 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन केलं. त्याच्या प्रभावामुळं काय झालं की त्याला आरोग्य उत्तम लाभलं, त्याची कांती जी आहे ती वर्धमान झाली, म्हणजे तेजमान झाली, जरा मृत्यूची त्याच्यापासून दूर झाले आणि निर्वाण पदाला तो प्राप्त झाला, म्हणजे काय मोक्षाच्या पदाला प्राप्त झाला आहे. मग तया विप्रा लागी पाहून संतोषून शेषशाही, विमान आणविले लवलाही उद्धरून नेला वैकुंठा. शेषशाही म्हणजे प्रत्यक्ष विष्णू जो आहे तो आला आणि त्यानं विमानात त्याला घेऊन गेला वैकुंठाला. इंद्र करीतसे सन्मान आपणा निकट बैसवून, स्वर्गसुखाचे भोग संपूर्ण
भोगिता झाला स्वयंपय. इंद्राने सुद्धा त्याचा सन्मान केला, आपल्या जवळ बसून त्याला स्वर्ग सुखाचे संपूर्ण भोग त्याला दिले. तो ब्राह्मण अद्यापवरी स्वर्गलोकी वास करी, साक्ष घेईजे श्लोकांतरी नसे वैखरी अप्रमाण. ऐसा तरला वेद शर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा, या लागी भाविको धरुणी प्रेमा, हृदयी पुरुषोत्तमा ध्यायजे. संकल्प विकल्प करून दूर, मिथ्या जाणून संसार, हृदयी चिंता रघुवीर, नेतसे पैल पार दासाते. जयाचे नाम घेता जाण, जळी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव की हो जाण, परी महिमान नामाचे. मग मानव देह तो सजीवो, केवी न तरे पहावो, परी एकनिष्ठे विन देवो, केवी पावे दासाते. पूर्ण भावार्थ विण धर्वता, कृपा नयेची अनंता, या लागी श्रोते हो तत्वता, आचरावे व्रता निजनिष्ठे. परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त, कृपा करुनी श्री भगवंत, निवेदिले आदरे. तरी भगवत भजनासी अभेर, केवी करावा साचार, अभेरता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासाते. पहा उद्धरा लागी नीच सेवन, करावे लागे जीवित्वार्पण, तेथे किंचित पडता न्यून, क्षोभे दारुण सेवकाते. आणि आपुलीचे कांता, पतिवचनाते अभेरिता, मग तो कोपेतिये वरुता, करी लत्ता प्रहारापते पै. ऐसे विचारून मानसी, हा तो स्वामी त्रैलोक्यवासी, अमान्य होता त्याची या वचनासी. तरुणो पाव कैसेनी पावला, म्हणून प्रार्थितो बद्ध असती. विन्मुख न व्हावे भगवंती, हेची सांगणे पुढती. श्रोत्यांप्रती आदरे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित. 10मो अध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु, शुभं भवन्तु, शुभं भवन्तु.